नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीनं गोड गव्हाची खीर। त्याच्यासाठी इथे 1 वाटी गहू घेतलेले आहेत, 1 वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे। जर गोड जास्त हवा असेल तर तुम्ही 1.5 वाटी देखील गूळ घ्या, थोडंसं मीठ आणि बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। आता सगळ्यात अगोदर जे 1 वाटी गहू घेतलेले आहेत ते गहू आपण पाणी गरम करू आणि त्या गरम पाण्यात 2 तास भिजत ठेवूयात। हे बघा, अशा प्रकारे भिजत ठेवायचे। आता 2 तास झालेले आहेत आणि गहू देखील चांगले भिजलेले आहेत। आता ते आपण एका सुती कपड्यावर टाकून सुकवून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे पसरून सुकवून घ्यायचे। आता हे चांगले सुकलेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात। जास्त बारीक करायचं नाही, फक्त एकदाच फिरवायचं। हे बघा, ओबड-धोबड असं फिरवून घ्यायचं। मग आता हे सुपामध्ये टाकून पाकडून घ्या, जेणेकरून याच्यातली सगळी घाण निघून जाते। हे बघा, अशा प्रकारे पाकडून घ्यायचं। आता हे पाकडून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आणि हे जे गरम केलेलं पाणी आहे ते एका पातेल्यामध्ये गहू घेऊन त्या गव्हात टाका। तर हे बघा, अशा प्रकारे गव्हामध्ये पाणी टाकायचं आणि आता कुकरमध्ये आपण आता 1 वाटी गव्हासाठी 4 ग्लास पाणी टाकायचं। 4 ग्लास पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण बारीक केलेले गहू आहेत ते गहू टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकून तूप टाकायचं 1 चमचा आणि कुकरचं झाकण लावायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या। हे बघा, कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये खिसलेला गूळ, खोबरे आणि वेलची पावडर टाकून मस्त असं मिक्स करून घेऊयात। हे मिक्स झाल्यानंतर मीडियम गॅसवर खीर 7 ते 8 मिनटं शिजू द्या। तर खीर मस्त अशी शिजलेली आहे। तर करायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा तेवढीच मस्त लागते। तर दूध आणि थोडंसं तूप टाकून तुम्ही खाऊ शकता। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।